नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माझं नाव अश्विन आहे आणि आज आपण बघणार आहोत की आपल्या बिझनेससाठी लागणारं डोमेन नेम आपण होस्टिंजरवरनं कसं खरेदी करू शकता. तर आपण काय करूया, बिंगवर किंवा गुगलवर जाऊन डोमेन होस्टिंजर असं सर्च करूया. पहिला GoDaddyचा ऑप्शन येतो, पण मी होस्टिंजरवरनं प्रेफर करतो कारण मी माझे सर्व डोमेन्स होस्टिंजरवरनं घेतलेले आहेत. आणि इथं तुम्ही तुमचं डोमेन नेम जे काही तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे ते तिथं सर्च करून बघा की ते अवेलेबल आहे का नाही. मला माझ्याच नावाचं एक डोमेन हवं आहे. मला माझी स्वतःची वेबसाईट करायची आहे, त्यामुळे मी सर्च करून बघतो. मला .in एक्सटेन्शन हवं आहे म्हणून मी तेच सर्च केलेलं आहे. तुम्हाला .com हवं असेल किंवा अन्य हवं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. आता मी बघितलं तुम्ही की मी जे सिलेक्ट केले ते डोमेन अवेलेबल आहे आणि इकडं जे दिले ते एक्सटेन्शन्स आहेत बाकीचे, तुम्ही ते पण खरेदी करू शकता. पण मला .in हवं आहे त्यामुळे मी तेच घेईन. मेक इट युअर्सवर क्लिक करूया, पुढे जाऊया. शक्यतो मी सगळे .inच घेतो, पण क्लायंटसाठी मग जशी रिक्वायरमेंट असेल तसं. तिथून इथं आल्यावर हे युअर कार्ट आहे आणि इथं तुम्हाला पिरियड कळू शकतो की तुम्हाला तुमचं डोमेन नेम किती वर्षासाठी हवं आहे. 1 वर्षासाठी, 2 का 3. पण मला 1च वर्षासाठी हवं आहे त्यामुळे मी 1 वर्ष पिरियड सिलेक्ट करतो. कुपन कोड असेल तर तुम्ही कुपन कोड घालू शकता आणि हे खाली जे बाकीचे एक्सटेन्शन आहेत ते दिलेले आहेत त्यांनी, ते पण तुम्ही खरेदी करू शकता. पण मी .in प्रेफर केलं आहे त्यामुळे मी तेच सिलेक्ट करतो आणि कंटिन्यू करतो मी ते पुढं. आता हे बिलिंग ॲड्रेस वगैरे हे सगळं तुम्हाला घालावं लागेल तुमची इन्फॉर्मेशन. इथे ॲक्च्युली एव्हेन्यू टेक्नॉलॉजी ही माझ्या कंपनीची इन्फॉर्मेशन घातली. इथं तुम्ही एडिट करून तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन पर्सनल घालू शकता. तुमचा फोन नंबर, तुमचा ॲड्रेस वगैरे हे सर्व तुम्ही घालू शकता. जसं की तुम्ही घातलेलं आहे बघा मी आता तिथं. आणि तिथून ही एस्टिमेटेड टोटल अजून त्याच्यात टॅक्स ॲड व्हायचं आहे. ही 429 ही नुसती अमाऊंट आहे, त्याच्यात आता टॅक्स ॲड होईल कंटिन्यू केल्यावर. आता तुम्ही बघू शकता इथं बिलिंग ॲड्रेस आहे आणि इथं खाली तुम्ही UPI कार्ड, नेट बँकिंगच्या थ्रू पेमेंट करू शकता आणि विथ टॅक्सेस आपली अमाऊंट झालेली आहे ₹506 1 वर्षासाठी. आणि तुम्हाला सिम्पली UPIवर क्लिक करायचं आहे. UPIवर क्लिक करा, सबमिट पेमेंट करा आणि त्याच्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन भरा, UPI ID घाला, कंटिन्यू करा आणि तुम्ही तुमचं डोमेन नेम खरेदी करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचं डोमेन नेम खरेदी करू शकता. थँक्यू.